जय भीम जय महाराष्ट्र सर्वांना. माझ्या 12.5 लाख महाराष्ट्रातील लोकशाही मतदाराधिकार प्राप्त जनतेला एक महत्त्वाचं बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज आहे की सायंकाळी 4 वाजता निवडणूक आयोगाच्या मीटिंग्स आहेत आणि आज 29 महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे आज सायंकाळनंतर आचारसंहिताही लागण्याची शक्यता आहे. हा विचार करता संपूर्ण बहुजन पक्षवादी विचाराच्या लोकांनी, संपूर्ण बहुजन पक्षवादी लोकांच्या लोकांनी बहुजनवादी लोकांच्या पक्ष विचाराच्या पक्षांनी काल रविवारी ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये रेस्ट हाऊसमध्ये झालेल्या बहुजन समाज एकीकरण समिती अंतर्गत जाहीर निवेदन आहे की या समितीचा मुख्य, या बहुजन समितीचा, महानगरपालिका एकीकरण समितीचे मुख्य या नात्याने मी निवेदन करत आहे की सर्व बहुजनवादी पक्षांनी एकत्र येऊन या सत्ताधारी भ्रष्टाचारी ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील आपल्याला टक्केवारी भ्रष्टाचारी खोकेदारी गाडायची आहे आणि प्रस्थापित सत्ताधारी पक्षांच्या महानगरपालिकेतील जे 34 वर्ष अबाधित सत्ता घेऊन भ्रष्टाचाराने महानगरपालिका लुटत आहेत, यांना आता गाडायची वेळ आपल्याला आलेली आहे. आज ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ 60 ते 70% ताकद ही बहुजनांची आहे. 60 ते 70% ताकद ही बहुजनांची आहे. मग ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नवपडा, कोपरी, पाचपकडी विभाग असो, माजिडा, मानपडा विधानसभा क्षेत्र असतो, कोपरी, पाचपकडी विधानसभा क्षेत्र असो, माजिडा, मानपडा विधानसभा क्षेत्र असो, खारेगाव, मुंब्रा विधानसभा क्षेत्र असो, शिवपाटी, कल्याण, कोकण विधानसभा क्षेत्र असो, 131 जागांसाठी उमेदवार लढणार आहेत. सर्व पक्षीय लढणार आहेत. परंतु बहुजनांची मते हे विविध प्रस्थापित पक्षांच्या बरोबर विभागले जातात. म्हणून बहुजनांना हा माझा सल्ला आहे, आव्हान आहे की आता आपल्याला सत्ताधारी, मग शिवसेना असतील, एकनाथ शिंदे गटाचे, शिवसेना असेल, मशाल उद्धव ठाकरे गटाचे, काँग्रेस असेल हाताच्या पंजाची, राष्ट्रवादी काँग्रेस असेल तुतारी वाजणाऱ्या माणसाची, राष्ट्रवादी काँग्रेस असेल अजितदादा पवारांच्या घड्याळाची, या सर्व प्रस्थापित पक्ष यांच्या युत्यांना, यांच्या आघाड्यांना बहुजन समाजाने बळी पडायचं नाही. बहुजन समाजाने बळी पडायचे नाही आणि एकत्रितरित्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला बहुजनांनी निवडणूक लढवायची आहे. प्रत्येक नेत्याने आपापले उमेदवार निवडायचे. 131 आहेत. प्रत्येकाने 25 उमेदवार उभे करा. 131 जागांवरती त्या प्रभाग क्षेत्र निवड करा. बहुजनांचा एरिया, मागासवर्गीय एरिया कुठकुठल्या विभागात येत आहे, झोपडपट्टीचा सर्वे करा. त्या विभागातून आपले 25 उमेदवार उभे करा ना. कशाला सत्ताधाऱ्यांच्या मागे जायचं, त्यांच्या तुकड्यांवर भाकरींवर पडायचं? कशाला सत्ताधाऱ्यांच्या मागे जायचं, त्यांच्या तुकड्यांवर भाकरीवर पडायचं? आपण आज बहुतेक गेली 70 वर्ष आपला वापर करतायत. आपल्या मतांवर हे लोक निवडून येतात. त्यांना स्वतःची लोक, आपला जेवढा समाज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेवढा मोठा कुठला समाज नाहीये.
आणि हा बहुजन विखुरलेला त्या पक्षांकडे विखुरलेला समाज आपल्या स्वकीय या, आपल्या स्वघरात या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिका संघटितवर संघर्ष करा, शिका संघटितवर संघर्ष करा या मूल्यांकत एकत्र येऊन आपल्याला ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढायची आहे आणि टक्केवारी, भ्रष्टाचारी, खोकेदारीला आपल्याला गाडायचं आहे, हाणून पाडायचं आहे. हा माझा आव्हान आहे. एक बहुजन एकीकरण समितीचे एक मुख्य अध्यक्ष या नात्याने, बहुजन एकीकरण समितीचे एक मुख्य अध्यक्ष या नात्याने हे माझं आव्हान आहे बहुजनांना. मग त्या बहुजन SC ST OBC